नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप जणांच्या मनात असतो, म्हणजे आयटीमध्ये करिअर कसं सुरू करायचं, खास करून जेव्हा काही अनुभव नसतो किंवा टेक्निकल बॅकग्राऊंड पण नसतं. यासाठी आपण रणजित पाटील यांचं आयटी करिअर मार्गदर्शक हे साहित्य वापरणार आहोत आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. अगदी. आयटीमध्ये संधी तर म्हणजे खूप आहेत सध्या, पण अनेकांना प्रश्न पडतो की सुरुवात कुठून करावी, खास करून जर कॉलेज शिक्षण त्या फील्डमधलं नसेल तर. ह्या मार्गदर्शकातना सगळी प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत दिली आहे, त्यामुळे अगदी नवीन व्यक्तीला पण एक दिशा मिळते. तर मग बघूया यातलं महत्त्वाचं काय आहे ते. हो, नक्कीच. पहिला प्रश्न जो येतो मनात की आयटी क्षेत्रच का निवडायचं. अनेकांना वाटतं आयटी म्हणजे फक्त कोडिंग. बरोबर. हा एक मोठा गैरसमज आहे. पण हे मार्गदर्शक सांगतं की आयटी म्हणजे फक्त कोडिंग नाहीये, हे खूप मोठं क्षेत्र आहे. यात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे, टेस्टिंग आहे, डेटा सायन्स, सपोर्ट, सायबर सुरक्षा. अच्छा. हो, क्लाउड कम्प्युटिंग, AI, मजाबी कृत्रिम बुद्धिमत्ता, UI/UX डिझाईन. UI/UX म्हणजे ते ॲप्स वगैरे सोपे आणि छान दिसावेत यासाठीचं डिझाईन ना. अगदी. आणि डेव्हऑप्स सुद्धा. भरपूर शाखा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर पगार चांगला मिळतो, कामात लवचिकता असते म्हणजे फ्लेक्सिबिलिटी, आणि जगभरात कुठेही काम करण्याची संधी मिळते. करिअर ग्रोथसाठी पण खूप वाव आहे. आणि यातला एक महत्त्वाचा मुद्दा जो अनेकांना दिलासा देईल की कम्प्युटर सायन्सची डिग्री कंपल्सरी नसतेच नेहमी, बरोबर? अगदी. हे मार्गदर्शन तेच सांगतंय. तुमची आवड आणि शिकायची तयारी ती जास्त महत्त्वाची आहे. हा अनेकांसाठी खूप मोठा अडथळा दूर करणारा विचार आहे खरं तर. हे ऐकून नक्कीच अनेकांना हुरूप आला असेल. पण मग इतके ऑप्शन्स आहेत तर आपला मार्ग नक्की कसा करायचा, म्हणजे आपल्याला काय आवडेल हे कसं ठरवायचं? त्यासाठी हे मार्गदर्शक काही प्रश्न विचारायला सांगतं स्वतःलाच. जसं की तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतं का, म्हणजे कोडी सोडवायला. मग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तुमच्यासाठी असू शकतं. जर तुम्हाला गोष्टी छान सुंदर बनवायला आवडत असतील, वापरायला सोप्या, तर मग UI/UX डिझाईनचा विचार करता येईल. आणि ज्यांना ते हॅकिंग वगैरेमध्ये इंटरेस्ट असतो, डिजिटल सुरक्षा, त्यांच्यासाठी सायबर सुरक्षा. बरोबर. किंवा ज्यांना गोष्टी एकदम व्यवस्थित ठेवायला आवडतात, त्यांच्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट. अच्छा. आणि आकड्यांशी खेळायला आवडत असेल तर डेटा अनालिटिक्स किंवा डेटा सायन्स. हो ना. अगदी. पण लगेच काहीतरी एक निवडण्याआधी थोडं एक्सप्लोर करावं. म्हणजे मोफत व्हिडिओ बघावेत, ब्लॉग वाचावेत, किंवा अगदी छोटे फ्री कोर्सेस असतात ते करून बघावेत. म्हणजे आपल्याला नक्की काय जमतंय, काय आवडतंय याचा अंदाज येतो. हे बरोबर आहे. ठीक आहे, समजा मार्ग ठरला की काय करायचंय, मग शिकायला कसं सुरुवात करायची? कारण ऑनलाईन ते इतकी माहिती आहे, गोंधळ उडतो. हो, तिथेच हे मार्गदर्शन उपयोगी पडतं. ते काही चांगल्या रिसोर्सेसची नावं देतं, जसं की W3 स्कूल्स आहे, फ्री कोड कॅम्प, कोर्सेराची फ्री आवृत्ती आहे, खान अकॅडमी. इथे तुम्ही बेसिक गोष्टी शिकू शकता. म्हणजे कोणत्या गोष्टी? काय शिकावं लागतं सुरुवातीला? आता समजा वेब डेव्हलपमेंट करायचंय, तर फ्रंट एंडसाठी म्हणजे वेबसाईट कशी दिसेल यासाठी HTML, CSS, जावास्क्रिप्ट या भाषा शिकाव्या लागतात. आणि बॅकएंडसाठी म्हणजे पडद्यामागचं काम, त्यासाठी पायथन, जावा किंवा PHP. आणि डेटासाठी? डेटासाठी पायथन परत उपयोगी पडते. SQL लागतं डेटाबेससाठी, आणि एक्सेल पण महत्वाचं आहे. आणि काही टूल्स पण वापरतात ना, मार्गदर्शकात उल्लेख आहे त्यांचा. हो. गिट आहे जे कोडमधले बदल सांभाळायला लागतं. VS कोड म्हणून एडिटर आहे कोड लिहायला. पोस्टमॅन आहे API टेस्टिंगसाठी, आणि MySQL सारखे डेटाबेस. भरपूर गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. आहेत. पण यात एक महत्त्वाचा सल्ला दिलाय की एकदम परफेक्ट कोर्स कधी सुरू होईल याची वाट बघू नका. सुरुवात करा आजच. थोडं थोडं रोज करा. सातत्य महत्त्वाचं आहे. हे खरंय. नुसतं शिकून नाही भागत. कंपन्यांना कसं कळणार की आपल्याला खरंच काही येते, खास करून जेव्हा डिग्री नसते हातात? बरोबर. इथे येतात प्रोजेक्ट्स. तुमची स्किल्स दाखवण्यासाठी मार्गदर्शन सांगतं की किमान 2-3 छोटे पण चांगले प्रोजेक्ट्स बनवा स्वतःहून. उदाहरणार्थ कसे प्रोजेक्ट्स? अगदी साधं एखादं टू डू लिस्ट ॲप बनवा, किंवा स्वतःची पोर्टफोलिओ वेबसाईट तयार करा. विद्यार्थ्यांचे निकाल मॅनेज करणारे सिस्टम, किंवा एखाद्या APIचा वापर करून हवामानाची माहिती देणारं ॲप. API म्हणजे काय नक्की? थोडक्यात सांगा. API म्हणजे समजा एका सॉफ्टवेअरला दुसऱ्या सॉफ्टवेअरची माहिती किंवा सेवा वापरायची असेल तर त्यासाठी एक ठरलेली पद्धत, एक दरवाजा समजा. अच्छा, कळलं. आणि हे प्रोजेक्ट्स फक्त बनवून ठेवायचे की? नाही, ते दाखवायचे पण आहेत. गिटहब नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, तिथे टाका हे प्रोजेक्ट्स.
गिटअप म्हणजे डेव्हलपर्ससाठी सोशल मीडियासारखं आहे थोडं. तिथे तुमचं काम दिसतं. मग नोकरी देणारे ते बघू शकतात. त्यांना कळतं की तुम्हाला खरंच काम येतंय. हा तुमच्या कामाचा पुरावाच असतो एक प्रकारे. ठीक आहे, म्हणजे शिकलो, प्रोजेक्ट्स बनवले, GitHubवर टाकले. आता पुढे काय? नोकरी कशी शोधायची? आता नंबर येतो रेझ्युमेचा. एक चांगला, स्वच्छ, शक्यतो एका पानात बसणारा रेझ्युमे बनवा. त्यात तुम्ही काय शिकलात, कोणती टूल्स वापरता येतात आणि महत्त्वाचं म्हणजे कोणते प्रोजेक्ट्स केलेत हे स्पष्ट लिहा. आणि लिंक्डइन प्रोफाईल पण ना? ते पण महत्वाचं आहे आजकाल. खूप महत्त्वाचं. लिंक्डइनवर एक प्रोफेशनल प्रोफाईल बनवा. ते अपडेटेड ठेवा. तिथे कनेक्ट व्हा लोकांशी. मग नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात करा. लिंक्डइन, इंडीड, इंटर्नशाला, नोकरी असे पोर्टल्स वापरा. सुरुवातीला ना ट्रेनी, इंटर्न, फ्रेशर किंवा ज्युनियर डेव्हलपर अशा पोझिशन शोधा. डायरेक्ट मोठ्या पदासाठी अर्ज करू नका. आणि GitHubवरच्या ओपन सोर्स प्रोजेक्ट्समध्ये काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करावा असंही म्हटलंय. हो, ती एक ॲडव्हान्स स्टेट आहे. जर तुम्ही ओपन सोर्समध्ये थोडाफार काम केलं तर तुमची व्हॅल्यू वाढते. तुमची सिरियसनेस कळते लोकांना. म्हणजे तुमची विश्वासार्हता वाढते. अगदी बरोबर शब्द. खरंच या मार्गदर्शकातला शेवटचा संदेश खूप महत्वाचा वाटतो मला, की तुमची डिग्री नाही तर तुमच्या स्किल्स तुमची ओळख ठरवतात. आणि टॅलेंटपेक्षा सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी जास्त महत्वाची आहे. प्रत्येक यशस्वी माणूस शून्यातूनच सुरू करतो, त्यामुळे प्रयत्न सोडू नका. बरोबर. आणि या सगळ्या चर्चेतून माझ्या मनात एक विचार येतोय की आयटीमध्ये यशस्वी व्हायला फक्त टेक्निकल स्किल्स पुरेशी आहेत का, की त्याबरोबर कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे संवाद कौशल्य, टीममध्ये काम करण्याची क्षमता आणि सतत नवीन शिकत राहण्याची तयारी याचं पण तितकंच महत्त्व आहे. यावर पण विचार करायला हवा नक्कीच.